शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन करतात। मात्र दुग्ध व्यवसाय करत असताना चाऱ्यावर 50 ते 60% खर्च होतो। चाऱ्याच्या खर्चात बचत केल्यास दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो। नंदुरबार जिल्ह्यातील हरीश चौधरी यांचाही चाऱ्यावर 60 ते 65 हजार रुपयांचा खर्च होत होता। मात्र त्यांनी नेपियर चाऱ्याची लागवड केल्याने चाऱ्यावरील खर्चात 40 हजार रुपयांची बचत झाली आहे। हे आहेत नवापूर तालुक्यातील भादवड इथले हरीश चौधरी। चौधरी यांनी शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय सुरू केलाय। मात्र दुग्ध व्यवसायात त्यांच्या समोर चाऱ्याची सर्वात मोठी समस्या होती। त्यांच्याकडे 23 म्हशी आणि 3 गायी आहेत। प्रत्येक जनावराला प्रतिदिवशी 50 किलो चारा द्यावा लागतो। बाहेरून चारा विकत घेतल्यास मोठ्या प्रमाणात खर्च येतो। त्यामुळे चौधरी यांनी कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन घेऊन 3 एकर क्षेत्रावर संकरित नेपियर या चाऱ्याची लागवड केली आहे। संकरित नेपियरची लागवड केल्यानंतर सलग 3 वर्ष चाऱ्याचं उत्पादन मिळतं। 23 म्हशींना 3 गायींना लागणारा चारा 40 प्रति गुरांना 30 ते 40 किलो लागत आहे। व बाहेर मार्केट व्हॅल्यू पाहिले असता तर चाऱ्याची व्हॅल्यू येतं 3 रुपये प्रति केजी आहे। तर त्यासाठी आम्हाला महिन्याकाठी तर 60 ते 70 हजार रुपयाचा चारा लागायचा। मग तर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चारा लागवड केली असता तर त्याच्यात आता चाऱ्यावर होणाऱ्या खर्चाची भरपूर प्रमाणात बचत होत आहे। तर आता आम्हाला महिन्याला आता चाऱ्यासाठी 10 ते 15 हजार रुपये खर्च होत आहे। व चाऱ्यामधनं आम्हाला तर 40 ते 50 हजार स्वतः लावल्यामुळे 40 ते 50 हजार रुपये आमच्या चाऱ्यामागे वाचत आहे। संकरित नेपियरमध्ये 11% प्रथिने असतात। पशुपालकांनी आपल्या दुभत्या जनावरांना आहार देताना 60% हिरवा आणि 40% सुका चारा मिक्स करून द्यावा। जनावरांच्या आहारात सातत्य असल्यास दुधाचा फॅट टिकून राहतो, तसंच जनावराची दूध देण्याची क्षमता कायम राहते। आपल्या सर्वांना माहित आहे की दुग्ध व्यवसायातला सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे चारा। जोपर्यंत चाऱ्यावरचा खर्च कमी नाही होत तोपर्यंत दुग्ध व्यवसाय हा सक्सेसफुल नाही होत। त्याच्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बहुवार्षिक चाऱ्याची लागवड शेतकऱ्यांकडे करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे जिल्हाभरामध्ये। आणि याच माध्यमातून हरीश चौधरी यांच्या शेतीवर सुद्धा साधारणतः 3 ते 3.5 एकरावर बहुवार्षिक चाऱ्याची लागवड करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये प्रमुख जाती आहेत। त्याच्या पहिली जी आहे ती व्हरायटी आहे संकरित नेपियर फुले जयवंत नावाची। त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी आहे KFS 29। दोन्ही बहुवार्षिक जाती आहेत। दोन्हीचे वैशिष्ट्य असे आहेत की एक वेळा चाऱ्याची लागवड केली तर साधारणतः पुढे 3 वर्षापर्यंत या चाऱ्याच्या कापण्या घेता येतात। संकरित नेपियरमध्ये आपल्याला हेक्टरी साधारणतः लागवड करते वेळेस 18,000 ठोंब आपल्याला हेक्टरी लावावे लागतात। त्याचबरोबर 2 बाय 1 फुटावर याची लागवड केली जाते। व पहिली कापणी जी आहे ती साधारणतः 2 महिन्याअखेरीस पहिली कापणी मिळते। त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला या चाऱ्याची कापणी आपल्याला घेता येते। या चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जे आहे ते साधारणतः 11% पर्यंत आहे। आणि हा चांगला चारा आहे ज्याच्यामुळे प्रथिन चांगले असल्यामुळे जनावरांना जेव्हा आपण हा हिरवा चारा खाऊ घालतो तर जनावरांचं दूध आणि फॅट या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्य राहते। शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायात चाऱ्यामुळे उत्पादन खर्च वाढतो। त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांनी हरीश चौधरी यांच्याप्रमाणे चाऱ्याचं नियोजन केल्यास दुग्ध व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळवणं शक्य आहे। जितेंद्र बैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार।